नमस्कार. इझी कुकिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं ताट बघून तुम्हाला लक्षात आलं आहे की आज आपल्याकडे मिसळचा बेत आहे. नाशिककर म्हणतात आमच्याकडची मिसळ छान. कोल्हापूर म्हणतात की आमची मिसळ नादखुळा. पुणेकरांना पण आपल्या मिसळीवर एकदम अभिमान आहे. काय करायचं, तिकडे जाणं तर शक्य नाही. चला घरी मिसळ बनवूया. सगळ्यात आधी आपण मसाल्याचं वाटण तयार करूया. खोबरं, टोमॅटो, लसूण आणि कांदा, हिरवी मिरची, लवंग, तीळ, काळी मिरी, खसखस, दालचिनी आणि मसाला विलायची. हे सगळं साहित्य आपल्याला गरम कढई करून हलकं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मात्र कांदा लसूण जे आहे थोडं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जसं आपण मसाल्याच्या भाजीसाठी मसाला बनवतो तसंच हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो पण तेलात परतवून घ्यायचे. हे सगळं साहित्य मी मिक्सरला वाटून घेतल्यानंतर असं आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता मटकी आपल्याला लागणार आहे मिसळसाठी, तर मी आदल्या रात्रीच ही कापडामध्ये दडपून ठेवलेली होती. तुम्ही बघू शकता किती छान मोड आलेले आहेत या मटकीला. आता ही जी मटकी आहे ती आपल्याला पहिले थोडी शिजवून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल तापवलं, जिरं घातलं आहे, धन्या जिऱ्याची पावडर, तिखट आणि हळद एवढंच घातलं आणि ही मटकी त्यामध्ये घातलेली आहे. आता 1 वाटी शिजवलेले चणे आणि मीठ घालून थोडं पाणी घालून ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. कढईवर झाकण ठेवून वाफेमध्ये आपली मटकी शिजवून घेतलेली आहे. चणे ऑलरेडी शिजलेले आहेतच. आता आपण सॅम्पल म्हणजेच रस्स्याची तयारी करूया. त्यासाठी हळद, काळा मसाला पावडर, बॅडगी मिरची पावडर, धने जिरे पावडर, कांदा खोबऱ्याचं वाटण आणि मीठ हे साहित्य घेतलेलं आहे. आता कढईमध्ये तेल तापून हे वाटप मी त्यात घातलं आहे आणि वाटणाला चांगल्या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हे वाटण भाजलं गेलं आहे. त्यानंतर आपल्याला यात हळद घालायची आहे, धने पावडर, जिरे पावडर आणि हे लाल तिखट. हे बॅडगी मिरचीचं लाल तिखट आहे. रंगाला एकदम चटकदार असतं पण तिखट असण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे जरी जास्त असेल तरी मिसळ खूप तिखट होणार नाही. व्यवस्थित भाजायचं, मिक्स करायचं आणि मग पाणी घालायचं आहे. तुम्ही बघू शकता की मी किती पातळ केलेलं आहे पाण्याचा अंदाजाने. मग आपली शिजलेली मटकी जी आहे त्यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ घातलं आहे आणि काळा मसाला पावडर घातलेला आहे. हे काळा मसाला जो आहे मी घरी बनवलेला आहे आणि कोथिंबीर घालून त्याला छान उकळी आपल्याला घ्यायची आहे. झाकण ठेवल्यानंतर एक छान उकळी येईल त्याला. तर तुम्ही बघू शकता हे सॅम्पल किती छान उकळलेलं आहे आणि अशा प्रकारे तयार झालेलं आहे. आता आपण ताट वाढून घेऊया. हे अशा प्रकारचं आपलं मस्त सजलेलं ताट आहे मिसळीचं. तर ही जी मिसळ आहे तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि आपल्या सगळ्या फ्रेंड्ससोबत आमचं चॅनल शेअर करा. थँक्यू सो मच.